तर पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय। माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात नितेश राणे यांनी वक्तव्य केलंय। राणेंच्या विधानानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। आता यापुढे माळशिरस वरून एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलाय, वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। आम्ही असंच जाऊ इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही। कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो, ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाष्य केलं पाहिजे। मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत असेल त्याचे बोल, गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे। या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडवायचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार असा तुम्ही तरी चुकीचं आहे। असं आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा पराभव। एक लक्षात घ्या, तुम्ही मतं तुम्ही केलेल्या कामावर मागा। रामाच्या नावावर भीक किंवा देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा मागतात। या नितेश राणेला मला सांगायचं आहे, अरे तू महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळणं समजू नको। हीच पोलीस यंत्रणा, हीच महाराष्ट्रातले पोलीस तुझ्या घरात घुसले होते ना, त्यावेळेस तुझी फाटली होती, तुला पळायचं काही नव्हतं। तुला आणि तुझ्या बापाला जेवत्या ताटावर धक्के मारून ह्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उचललं होतं, हे विसरून जाऊ नको। नितेश राणे, एवढी मस्ती आणि माळ सत्तेचा बरा नाही। ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तुझी मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही देखील स्वस्त बसणार नाही। पुन्हा एकदा तेच, काल सकाळी सर्किट हाऊसवर नितेश राणेंची माझी खूप चांगली भेट झाली, चर्चा झाली। त्यानंतर त्यांनी हे स्टेटमेंट जे दिलं आहे ते स्टेटमेंट एकदा चेक केलं पाहिजे। बऱ्याच वेळेला तुमचा काहीच दोष नाही, परंतु माध्यमातून म्हणतो माणूस एक आणि दाखवलं जातं एक, त्यामुळे नितेश राणेंशी तुम्ही म्हणताय त्याच्या आधारे मी बोलतो आणि मगच उत्तर देतो। हे विधान फार गंभीर आहे, अशा प्रकारचं विधान हे कोणीही करू नये। राज्यामध्ये देशामधले अनेक प्रश्न आहेत, अशा प्रश्नाला सत्ताधारी पक्षाच्या आणि विशेषतः फार जिम्मेदारीने बोललं पाहिजे। लोक आपल्या विधानाकडे बघत आहेत आणि अशा प्रकारचं विधान निश्चितच अपेक्षित नाही आहे। ही सत्तेची गरमी आहे आणि त्या गरमीच्या आधारावर हे लोक बोलतात, त्यांना लोकशाही मान्यच नाही। मुस्लिम आणि हिंदूमध्ये अशा पद्धतीचा वाद निर्माण करून ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायचं पाप जे चाललेलं आहे हे भयानक आहे। खूप मोठे विश्वगुरू आहेत नितेश राणे, म्हणजे विश्वगुरू समजतात स्वतःला। पोपटपंची करणारा हा टिल्ल्या भारतीय जनता पक्षाने पाळलेला एक प्राणी आहे, त्यामुळे त्याच्या अंगामध्ये स्वतः नेतेपद एवढं मोठं भिनलेलं आहे, काही दिवसातच त्याचं कपाळ मोक्ष होईल। त्यांनी काय आव्हान केलं मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये एकच नेते आहे देवेंद्रजी, त्यामुळं सर्वच आम्ही देवेंद्रजीच्या नेतृत्वात काम करतो। त्यामुळे नितेश राणे जर असे बोलले असेल त्याला काही वावगं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।